महाराष्ट्रामधूनच मराठी माणसाला बाहेर करण्याचा प्रयत्न केला जातोय। ही पूर्ण बातमी पाहिल्यानंतर आपल्यालाही समजेल असं नेमकं काय घडले। महाराष्ट्राची राजधानी समजणाऱ्या मुंबईमध्ये 2 दिवसा अगोदर मुंबई गोरेगाव मधून एका कंपनीने कामगार भरण्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती। त्या पोस्ट मध्ये लिहिले होते, कोणत्याही मराठी माणसांनी यासाठी अप्लाय करू नका, कारण की इथे मराठी माणसाला जॉब दिला जाणार नाही। मुंबईतील गिरगाव हे ठिकाण आजपर्यंत चाळ संस्कृती, सण संस्कृती जपणाऱ्या मराठी माणसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि याच ठिकाणी मराठी माणसाला कंपनीमध्ये कामाला घेतलं जाणार नाही असं कंपनीने म्हटले। अगोदरच महाराष्ट्रातील बरेचसे उद्योगधंदे गुजरातमध्ये घेऊन गेले। जर अंधभक्तांना याबद्दल माहिती नसेल तर माहिती घ्या, महाराष्ट्रातील कितीतरी उद्योगधंदे गुजरातला गेलेत आणि आता महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाला कंपनीमध्ये काम दिलं जाणार नाही असं देखील म्हटलं जाते। महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे, परंतु गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व मिटत चाललं आहे। लोकांना फक्त धर्माच्या नावाखाली पुढे करायचं, शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याच बळावरती महाराष्ट्रातील जनतेला लुबाडून घ्यायचं। मित्रांनो, कोणी अंधभक्त काही बोलले तर त्यांच्या